30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। राज्यातील कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या बळीराजाला आधार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरवण्यासाठी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणाच अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। मात्र हा सरकारनं केलेला शाब्दिक खेळ असल्याचा आरोपच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलाय। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। शेतकऱ्याचं जर भलं खरंच करायचं असेल तर पात्र अपात्र ही जी काही त्यांनी शाब्दिक खेळ केलेला आहे तो तसा न करता ज्याप्रमाणे आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमुक्त केलं होतं तसं त्यांनी किती तारखेपासून 30 सप्टेंबर म्हटले। अर्थसंकल्पामध्ये वारंवार 2047चा उल्लेख झाला तर आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू। दुसरीकडे शेतकरी नेत्यांनी सरकारच्या घोषणेचं स्वागत केलं असलं तरी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं 30 जून 2026 पर्यंतचं कर्ज माफ करण्याची मागणी किसान सभेनं केली आहे। कर्जमाफीची घोषणा होत असताना मात्र पुन्हा समिती स्थापन करून त्या समितीच्या ज्या अटी शर्ती लादल्या जातील त्याचा आधार या कर्जमाफीसाठी घेतला जाईल असे संकेत सुद्धा पात्र शेतकऱ्यांचंच कर्ज माफ होणार आहे असं विधान करून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे। शिवाय अतिवृष्टीने बाधित असलेले जे शेतकरी आहेत त्यांचं 30 जून 2026 पर्यंतचं कर्ज माफ करावं अशी जी आमची मागणी होती त्याच्यामध्ये कटौती करून सप्टेंबर 2025 पर्यंतच थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा झालेली आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी यापासून वंचित राहतील। खरं तर कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी सरकारच्या बोटचेप्या आयात निर्यात धोरणामुळे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकत जातो। याच शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यासाठी राज्यात मोठं आंदोलन उभं राहिलं होतं। त्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीच्या अभ्यासासाठी समितीची घोषणा केली। एका बाजूला समितीचा अभ्यास सुरू असतानाच सरकारनं शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांची कर्जमाफीची घोषणा केली आहे। मात्र या कर्जमाफीची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे पाहूया। 30 सप्टेंबर 2025 रोजी शेतकरी कर्जमाफीची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली। या समितीत 52,80,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचा अभ्यास करण्यात आला। ही समिती एप्रिल 2026 पर्यंत सरकारला अहवाल सादर करणार आहे। या शिफारशींनुसार 30 सप्टेंबर 2025 आधी थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येईल। तर ही कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांना मिळेल असंही सरकारनं स्पष्ट केलंय। 2017 शेतकऱ्यांच्या 1.5 लाखांपर्यंतच्या थकीत कर्जासाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली होती। त्यानंतर डिसेंबर 2019 उद्धव ठाकरेंनीही मुख्यमंत्री असताना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली। त्यानंतर आता पुन्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीप्रमाणेच ही योजनाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार की खरंच शेतकरी कर्जमुक्त होणार याकडेच राज्यातील 1.5 कोटी शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।